विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व समाज कल्याणचे शासकीय वसतिगृह याबाबत महत्त्वाच्या काही गोष्टी बघणार आहोत किंवा या वसतिगृह आणि स्वाधार योजनेचा परस्पर संबंध काय आहे ते बघणार आहोत। मी विद्यार्थी मित्र प्रवीण भिमटे तुम्हाला याविषयी संपूर्ण माहिती देणार आहे। तर बघा, हा आपला शॉर्ट व्हिडिओ असणार आहे आणि तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व समाज कल्याण वसतिगृह याबाबत महत्त्वाचं किंवा त्याच्यामध्ये परस्पर संबंध काय आहे, जे विद्यार्थी नंतर खूप प्रश्न विचारतात आणि वसतिगृहाचा फॉर्म भरण्याची तारीख निघून जाते आणि त्यानंतर मग आपण काहीही करू शकत नाही। त्यामुळे आता काही गोष्टी महत्त्वाच्या ज्या आहेत त्या संबंधाने त्या आपण बघून घेऊयात। ठीक आहे, इथे तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असेल बघा, जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहासाठी अर्ज करणार नाहीत त्यांना बघा, इथे त्यांना स्वाधार योजना तसेच वसतिगृह योजना या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार नाही। म्हणजे असे समाज कल्याण विभागाने काय केले आहे, स्पष्ट केले आहे। मी आधीच्याही व्हिडिओमध्ये हे तुम्हाला सांगितलं आहे, पण प्रामुख्याने मी हा व्हिडिओ घेऊन येत आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे। परत बघा, इथे मी काय म्हटलं, जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहासाठी अर्ज करणार नाहीत ते स्वाधार योजनेसाठी पात्र असणार नाही आणि वसतिगृह योजनेसाठी पात्र असणार नाही। म्हणजेच काय आहे, इथे जो वसतिगृहाचा जो अर्ज आहे म्हणजे फॉर्म आहे तोच काय आहे, स्वाधारचा फॉर्म असणार आहे। जर तुम्हाला शासकीय वसतिगृहात प्रवेश निश्चित झाला नाही समाज कल्याणचा, तर तुम्हाला काय आहे, स्वाधार योजनेचा लाभ घेता येईल। ज्याला 50% वर गुण असणार ते विद्यार्थी काय असतील, मग स्वाधार योजनेसाठी पात्र असतील। कारण समाज कल्याणच्या वसतिगृहाची म्हणजे गुणानुक्रमे जो नंबर लागतो त्यासाठी खूप गुण लागतात। 90%, 85%, 80%च्या घरात काय होतो, प्रवेशाची लिस्ट आहे ते क्लोज होते। त्याच्यामुळे काय आहे की तुम्हाला जर प्रवेश निश्चित नाही झाला तर स्वाधार योजनेचा लाभ घेता येईल। त्याच्यामुळे हे महत्त्वाचं होतं, त्यामुळे मी हे तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे। आता बघा, ज्या तालुक्यांमध्ये शासकीय वसतिगृहे उपलब्ध नाहीत त्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना काय आहे, नियमामध्ये थोडी शिथिलता करण्यात येईल। हे ढोबळ मानाने त्यांनी असं दिलं होतं म्हणून मी ते टाकलं। याबद्दल काही क्लिअरिटी आली तर मी पुढे सांगेल त्याविषयी। काही तुमच्या जर म्हणजे तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये टाका। पण हे ढोबळ मानाने दिलं होतं, त्याच्यामुळं याच्याबद्दल एक क्लिअरिटी आल्यावर मी त्याबद्दल सांगेल, तुम्ही तसं कमेंटमध्ये मला सांगाल। पण जो विद्यार्थी शासकीय वसतिगृहाचा फॉर्म भरणार नाही समाज कल्याणचा, त्याला स्वाधार योजनेचा लाभ मिळणार नाही। ठीक आहे, परत सहाय्यक आयुक्त समाज कल्याणच्या वतीने सर्व पात्र विद्यार्थ्यांनी शैक्षणिक चालू वर्षात, काय म्हटलं मी, शैक्षणिक चालू वर्षात शासकीय वसतिगृहासाठी वेळेत अर्ज नोंदण्याचे आवाहन केले आहे। भविष्यात स्वाधार योजनेचा लाभ घेताना कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही। म्हणजे काय आहे, तुम्ही जर वसतिगृहाचा फॉर्म भरला तर तो फॉर्म तुमचा काय आहे, स्वाधार योजनेसाठी काय होईल, कन्वर्ट होईल। किंवा कारण ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळत नाही त्याकरिताच स्वाधार योजना आहे। म्हणजे वसतिगृहाचा जो फॉर्म आहे तो स्वाधारचा फॉर्म असणार आहे, हे तुम्हाला समजायचं आहे। म्हणजे तुम्ही आता असं समजा, जर वसतिगृहाचा फॉर्म भरत आहे तुम्ही, तर तो वसतिगृहासाठी पण भरत आहे आणि स्वाधार योजनेसाठी पण भरत आहे। जेव्हा तुमचा वसतिगृहाला प्रवेश निश्चित होणार नाही तेव्हा तुम्हाला स्वाधार योजनेचा लाभ घेता येईल। तर अशा प्रकारची काय आहे, हे महत्त्वपूर्ण माहिती होती म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे। बघा, तर आता पुढे जाऊया आपण, काही महत्त्वाचं परत आहे ते बघून घेऊ। आता इथे तुम्हाला दिसत असेल बघा, की मग तुम्हाला सर्व प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी हे महत्त्वाच्या ज्या सूचना आहेत त्या सूचना आता आपण बघणार आहोत। बघा, ठीक आहे, चला मग इथे बघा, प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या अथवा घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेमध्ये अर्ज करणं काय आहे, बंधनकारक आहे। मी तुम्हाला सांगितलं की या दोन योजनांमध्ये काय आहे, म्हणजे वसतिगृह आणि स्वाधार योजना याच्यामध्ये काय आहे, परस्पर समन्वय आहे। तर बघा, अर्ज करणे तुम्हाला बंधनकारक असणार आहे। मग परत इथे स्वाधार योजनेच्या नियमानुसार ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळत नाही अशा विद्यार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ दिला जातो। म्हणजे काय आहे, वसतिगृहाचा फॉर्म भरला आणि त्यामध्ये तुम्हाला प्रवेश निश्चित झाला नाही तर स्वाधार योजना काय येईल, तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल। शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ मिळत नाही। म्हणजे बघा, शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ घेता येणार नाही। म्हणजे बघा, तुम्हाला काय म्हटलं की स्वाधार योजना कोणत्या उद्देशासाठी काढण्यात आलेली होती, जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहासाठी फॉर्म भरतात, जे आर्थिक दुर्बल आहेत असे विद्यार्थी जे वसतिगृहासाठी फॉर्म भरतात परंतु त्यांचा काय होतं नाही, गुण थोडे कमी असल्यामुळे त्यांचा प्रवेश निश्चित होत नाही, मग अशा 50%च्या वर गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना काय आहे, स्वाधार योजनेचा लाभ भेटतो। म्हणजे जर त्याला वसतिगृहात
त्याचा नंबर लागला तर त्याला स्वाधारची गरज नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे जर वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही तर स्वाधारचा लाभ भेटतो. याकरिता तुम्हाला वसतिगृहाच्या प्रवेशासाठी अर्ज करणं काय आहे, बंधनकारक आहे, आवश्यक आहे. असा हा शासकीय वसतिगृह म्हणजे समाज कल्याणचे शासकीय वसतिगृह आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा काय आहे, परस्पर संबंध आहे. त्यामुळे जे विद्यार्थी वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छितात किंवा ज्यांना स्वाधार योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे अशा विद्यार्थ्यांनी वसतिगृहाचा फॉर्म भरून घ्यावयाचा आहे, वसतिगृहाच्या प्रवेशासाठी अर्ज करावयाचा आहे. ही एक महत्त्वाची अपडेट होती, त्यामुळे मी हा तुमच्या समोर व्हिडिओ घेऊन आलो. तर विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जे विद्यार्थी चॅनलला नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा, कारण अशाच पद्धतीच्या मी अपडेट घेऊन येत असतो. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. आणि आता जे 10वी पास झालेले आहेत अशा संपूर्ण विद्यार्थ्यांपर्यंत किंवा 12वी पास झालेले आहेत किंवा पदवी पास झालेला आहे आणि पदव्युत्तर शिक्षण घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.